मनोज जरांगे यांनी धनगर समाजाला शिव्या घालून अपशब्द वापरला। यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। यामुळे मनोज जरांगे यांचा महाराष्ट्रातील धनगर समाजाकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे। आज या संदर्भात सर्व समाज बांधव एकत्र येत मनोज जरांगेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली व त्याचे निवेदन बारामती प्रांत अधिकारी यांना देण्यात आले। मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अन्यथा 5 तारखेला बारामतीत मोठ्या संख्येने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचा अल्टिमेटम ओबीसी धनगर बांधवांनी दिला आहे। या प्रांत ऑफिसवर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातून तमाम समाज इथे येणार आहे आणि तो महाराष्ट्र सरकारने हे अतिशय गांभीर्याने घ्यावं। जो ओबीसी भटकाविमुक्त बहुजन पीडित आज महाराष्ट्रात मुंबईत अतिशय भीतीने जगतोय, त्याला जर सुरक्षितता द्यायची असेल तर ही कारवाई व्हावी आणि सर्व कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती आहे महाराष्ट्रातल्या ऐकण्यासारखं नाही असू दे ना, बरोबर ना, ही पद्धत नाही। मग ऐका, ह्याची जबाबदारी म्हणून मनोज दादा जरांगे पाटील चांगल्या शब्दात असत नाही का, त्यांना 2 दिवसात अटक करायची। ह्याच्यात अजिबात हलगर्जीपणा नको आहे। आणि जर तुम्ही लोक हे असलं वागून त्याला गुन्हा दाखल न करता पाठिंबा देणार असाल तर तुमचे आणि आमचे भांडण लागणार आहे। यामध्ये तुम्हाला पण आरोपी धरण्यात येईल आणि ज्या वेळेस तुम्ही आमच्या भावनांचा अजिबात आदर करणार नसाल तेव्हा आम्ही तुमचं पाहुणं रावलं लागाय काय मोकळं नाही। म्हणून सरकार म्हणून 2 दिवसात जरांगेला अटकच झालीच पाहिजे। नाही केली तर तुम्ही आरोपी करायची मागणी आम्ही 5 तारखेला करणार आहे। ओके, अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा। 5 तारखेला जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण प्रांत ऑफिस मधून उठायचं नाही। आपण माणसामानेच बोलायचं, त्यांची संस्कृती सोडली, आपण संस्कृती सोडायची नाही। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, पोलीसवाले आपल्याला एफआयआर आणून देत नाहीत, अटक करत नाहीत, तोपर्यंत आपण 5 तारखेला प्रांत साहेबांच्या दारातून उठायचं नाही। अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, ओबीसी एकजुटीचा ओबीसी महादेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा। अटक करा, अटक करा। 5 तारखेला शुक्रवारी, येत्या शुक्रवारी आम्ही महाराष्ट्रातला आणि बारामती आणि आसपासच्या सर्व जिल्ह्यातला समाज एकवटलेला आहे। त्याचं दृश्य 5 तारखेला शुक्रवारी दिसेल। खरं तर धनगर समाज आणि मराठा समाज, ओबीसी सर्व बहुजन समाज सलोख्यात नांदत होता, परंतु मनोज जरांगेच्या चुकीच्या वक्तव्यामुळे धनगर समाजाचाच अवमान झाला नाही तर समस्त बहुजन समाजाचा अवमान झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे। माननीय प्रांत साहेबांना त्याचं निवेदन पोहोचलेलं आहे। त्यांनी येत्या 2 ते 3 दिवसात तात्काळ अटक करावी, मनोज जरांगेवर संबंधित गुन्हे व्हावेत। असा देशद्रोही माणूस जो शासकीय व्यवस्था उलथावून टाकतोय, सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे, मुंबईला वेठीस धरतोय, अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अटक व्हावी। जर अटक नाही झाली तर 5 तारखेला हजारांच्या संख्येनं आज आम्ही पदयात्रा काढून मोर्चा आम्ही यात
प्रांत कार्यालय आणणार आहोत. प्रादेशिक आमचा वेशभूषा काठी आणि घोंगडं घेऊन येणार आहोत आणि ह्या आमचा पारंपरिक वेशाच्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातून इथं येणार आहोत आणि ताकदीनं सरकारच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन उभं करणार आहोत. जोपर्यंत जरांगेंना अटक होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. अशा प्रकारची आम्ही सरकारला आज इशारा देतोय. बारामती आणि परिसरातील बहुजन समाजाने मराठा आंदोलनासाठी इथं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी जरांगे पाटलांकडून जे वक्तव्य झालं धनगर समाजाच्या विषयी हे अतिशय शिवराळ भाषेत झालेलं आहे आणि त्यात जर अशा तुम्ही प्रत्येक समाजाचा अवमान करणार असाल, बहुजन महापुरुषांचा अपमान करत असाल, आरक्षणाचं आंदोलन फुले, शाहू, आंबेडकर या 3 महापुरुषांचं आहे. ते 3 महापुरुषांचं ज्यावेळी तुम्हाला फोटो तिथं दिले जाते त्यावेळी ते तुम्ही पाठीमागे टाकून देत आहे. तिथं मागासवर्गीय समाज आम्ही पहिल्यापासूनच मानवतावाद ठेवून आंबेडकरवादी सगळ्यांबरोबर असतो. अगदी ह्याच्यातले बी लोकांचा काही मराठा आरक्षणाला विरोध नाही किंवा वैयक्तिक जरांगे पाटलाला काही विरोध नव्हता. जरांगे पाटील ज्यावेळी आलं निर्यात आलते, निर्यात आल्यानंतर त्यांना ओबीसी बांधवांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. जर तसंच त्यांच्या हक्क अधिकारासाठी लक्ष्मण हाकेसर फिरत असतील तर त्यांचं बी तुम्ही स्वागत करून तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू शकता, परंतु दादागिरी काही चालणार नाही. आणि मग ही दादागिरी जी वाढायला लागली किंवा शिव्यागाळी तुम्ही करणार त्याच्या निषेधार्थ 5 तारखेला मोर्चा आहे आणि बहुजन समाजाची धनगर समाजाची मागणी आहे की त्या ह्यांच्यावरती जरांगेंवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे. दुसरी गोष्ट जे जेवणाचं आणि पाण्याचं आहे, मागासवर्गीय समाज मानवतावाद आंबेडकरवादी समाज तिथं जेवण पाणी देत होता, तर आता त्यांना नाही पाहिजे आमचं काही ती खाणार नाहीत आणि त्यांनी ती खात नसल्यामुळं मग आता तिथं तुम्ही घेतच नसाल तर करणार काय. आमचं तुम्ही खात नाही, ज्यांच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे त्यांचं तरी खावा. आम्ही 56ला जातो मोकळं, आम्हाला बाबासाहेबांनी स्वतंत्र केलं, पण ज्यांच्याकडे आहे त्या बाकीच्यांचं पण तुम्ही ही करत नसाल. आणि आता ती नंतर जी काही इथं चाललेलं आहे मी सांगू शकत नाही, टी व्हीवर मीडियावाल्यांनी ते सगळं दाखवलेलं आहे. मरीना ड्राईव्हला तुम्ही काय करत होता हे सगळं बघितलेलं आहे. संविधानाने जो हक्क अधिकार दिलेला आहे 100% प्रत्येकाने त्यांच्या त्या संविधानाच्या अधीन राहून केलं पाहिजे, परंतु कोर्टाचा अवमान करणं, संविधानाच्या विरुद्ध वागणं ही काही बरोबर नाही आणि महापुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. ओबीसींचा जर बाप ह्या देशात कोण असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि हे ओबीसींना बी आता समजायला लागले. म्हणजे ओबीसीत नाही तर मराठा समाजाने सुद्धा ज्यावेळी बाबासाहेबांनी 340वा आर्टिकल लिहिलं ओबीसींनी बी बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चा काढलेले आहेत. परंतु आत्ता जर नालायक माणसांना आपली नालायकी कळाली तो लायक होत असेल तर आज ओबीसी समाज लायक होत आलेला आहे. त्याच्याकडे त्याचं प्रबोधन तो स्वतः करून घेतोय आणि त्याच्यामुळं ह्या महापुरुषांचा अवमान हे कुठल्याही परिस्थितीत बहुजन समाज खपवून घेणार नाही. मग शंकराचार्य बनवायच्या जरांगेंना. जरांगे पाटील म्हणाल तीच होणार होय. धर्म बी त्यांनी बदलले. गणपतीची स्थापना धर्माच्या ह्याच्याप्रमाणे झालेली आहे आणि ही वाटेल तेव्हाच आणून तिथं गणपती ठेवलाय. जरांगे पाटलांनी मोरगावला भेटेल आरक्षण. बारामतीत आम्ही फक्त गुन्हा दाखल करावा चला जरांगे पाटील साहेबांवर, कारण त्यांनी इतकी बुद्धी वापरलेली आहे टीव्हीच्या आणि इंटरनॅशनल टीव्ही चॅनेलच्या समोर. त्यामुळे आता त्यांना साहेब देशाचे साहेब झाले. 5 तारखेला भूमिका ठरणार आहे, पण ज्या प्रशासनाला आम्ही काय त्यांच्या कमेंट्स त्यांचे स्टेटमेंट दाखवलेले आहेत त्यांना हे पटलेलं नाही, ते गुन्हा दाखल करतो म्हणलेले आहेत. जर त्यांनी नाही केलं तर ही लोक अधिकारीच पाठिंबा देतात म्हणून अधिकारी बी त्यात आरोपीच ना, त्यांच्या गुन्हा दाखल करायची मागणी करा 5 तारखेला.